बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी गंध फुलांचा. वाडीत साप भरपूर निघत. सगळ्या घराणा दगडांचे खिळे. वाडीत कुठंही केव्हाही साप निघत. कसलाही साप निघाला की वाडीतली माणसं दादांना बोलवत. मग बाकीचे काट्या भाले घेऊन येत. दादा साप निघाली की तो कौशल्याने मारत. त्यांना धाडस असे. इतर माणसं घाबरत. गुरुजी हाच त्यांचा आधार. साप निघाला की लगेच गुरुजींना बोलवा असं माणसं म्हणत. रात्री अपरात्री दुपारी दादा साप मारायला जात. एकदा शाळेत साहेब आले होते. इन्स्पेक्शन चाललं होतं. दुसराच कोणीतरी साहेब होता. तेवढ्यात 2-3 माणसं शाळेत आली. गुरुजी साप निघालाय. दादाने हे ऐकलं आणि साहेबांच्याकडे पाहिलं. साहेबांनी मूक संमती दिली. दादा गेले. हे भलं मोठं जनावर होतं. केदार बापू उगाचच इकडून तिकडून काठी घेऊन नाचत होते. दादांनी ते जनावर क्षणार्धात उलटं पालटं केलं. मग माणसं तिथं काट्या सरसावत आले. दादा शाळेत आले. प्रत्यक्ष साहेब काही बोलले नाहीत, पण त्यांच्या आविर्भावावरून व इतर बोलण्यावरून शाळेत शिकविण्याच्या कामाशिवाय हेही सामाजिक काम तुम्ही चांगलं करताय असंच जणू त्यांना म्हणायचं होतं. नागपंचमीचा सण तिकडे फार चांगल्या तऱ्हेने साजरा करीत. नागोबाचं गीत गात मुली नागोबाला जात. मुलींचा घोळका असे. एक मुलगी पुढं म्हणे, चलग सये वारुळाला नागोबाला पूजायला. दुसऱ्या तिच्या मागून म्हणत, चलग सये वारुळाला नागोबाला पूजायला. मुलींच्या जवळ घोळणा असे. घोळणा म्हणजे नक्षीची लहानशी पिशवी. त्यात सगळ्यांनी लाह्या ठेवलेल्या असायच्या. नागोबाच्या मूर्तीवर लाह्या उधळत. पुरी प्रसाद म्हणून लाह्या खात. इतरांनाही प्रसाद म्हणून देत. आम्हीही उन्हाळ पोरं विंचवाची माळ घेऊन त्या मुलींच्या घोळक्यापुढं उभे राहत असू आणि लाह्या मागत असू. लाह्या लवकर नाही दिल्या तर विंचवाची माळ त्यांच्यापुढं नाचवत असू. मुली भीत आणि आणखी लाह्या आम्हाला देत. त्यांनाही यात हौस वाटे. मुली नागोबाला जात त्याला नवनाला जाणं असं म्हणत. मुली अशा नवनाला गेल्या की आम्ही त्यांच्या पाठीशी लागत असू किंवा परत येताना त्यांना अडवत असू. विंचवाची माळ दाखवून लाह्या द्या नाहीतर बघा अशी तंबी देत असू. मी एकदा सगळ्या पोरांच्याबरोबर विंचवाची माळ करायला म्हणून विंचू पकडायला गेलो होतो. गावाच्या पाठीमागच्या बाजूला मोठे मोठे धोंडे उचलत होतो. आमची अर्धी अधिक माळ झाली होती. ती अर्धी माळ मुलांनी हातात धरली होती आणि बाकीचे आम्ही दगड उलते पालते करत होतो. डोंगरावरून एक मेंढर राखणारा माणूस हे सारं बघत होता. तो दुसऱ्या धनगरासनी म्हणत होता, ए ते बघा मास्तराचं पोर दगड उलतंय. एखादा इच्छू कट्टा चावला तर दुसरा म्हणाला, हा आमच्या पोरांनी काय कळतंय काही. एवढ्या बारक्या पोराला इच्छू पकडायला लावलंय. मी सगळ्यात लहान आणि गोरा पान. त्यामुळे त्या धनगरासनी माझी अधिकच कणव आली. संध्याकाळी त्यांनी ही माझी खोड दादांना आणि आईला घरी येऊन सांगितली. कशाला त्या पोरांच्यात पाठवत्यात त्याला. ती पोरं काय शानी आहे ती होई. मेंढका दादांना म्हणाला. गावात इतके साप निघत होते पण मला कधीही एकही साप दिसला नाही. वीत आणि हातभर लांबीचेही अतिजहाल साप त्या वाडीत होते. दादा, मी आणि आई एकदा संध्याकाळच्या वेळी अंगणाच्या पुढून गोविंद बापूंच्या घराकडून आलेल्या व शाळेकडे जाणाऱ्या छोट्या रस्त्यावर उभे होतो. पूर्वेला पाऊस उठला होता. ते आई व दादा पाहत होते. मीही तिकडेच पाऊस उठलेल्या काळा कभिन्न आभाळाकडे पाहत दोघांच्या जवळ उभा होतो. तोच तिथल्या खिळ्यातून वाटेवर आलेल्या एका लहान परंतु अतिजहाल सापाने टुनकन उडी मारली. त्या सापाने उडी मारली आणि आई मला साप चावेल म्हणून ओरडली. दादांनीही तो साप त्याच वेळी पाहिला होता. त्यानं उडी मारायच्या आतच दादांनी मला उचलून घेतलं होतं. ते प्रसंगावधान राखून दादांनी मला उचलून घेतलं नसतं तर नक्कीच मला तो साप चावला असता.
गावात लांडग्यांचा सुळसुळाट फार असे. जवळच डोंगर असल्यानं त्यांना गावात यायला फार सोपं जाई. गावात कुणाची कोकरं नाहीतर शेळ्या किंवा खुराड्यातल्या कोंबड्या ते पळवून नेत. सकाळी वाडी जागी झाली की असली वार्ता सगळीकडे पसरे. पूर्वी इथल्या लोकांनी तरस मारला होता म्हणून त्या गावाला तरसवाडी नाव पडलं होतं. अशा तरसवाड्या तिथं 2 होत्या. रस्त्याकडच्या वरसवाडीचीच माणसं पूर्वी केव्हा तरी येऊन राहिली आणि त्याची एक दुसरी तरसवाडी झाली. ती पूर्वी केव्हा तरी जळली होती म्हणून तिला जळकी तरसवाडी म्हणत. त्या जळक्या तरसवाडीतच आम्ही होतो. अंधार पडायला लागले की लांडगे बिनदिक्कत वाडीत घुसत, कोंबड्या पळवीत, कधीकधी दिवसाढवळ्या ते वाडीत घुसत. अशा बातम्या वाडीत उठल्या की मला गंमत वाटे. लांडगा न पाहताच मी असला ऐकूनच धसका घेतला होता. तेव्हा मी एखाद वेळी आईच्या ऐकत नसलो की आई एकदम आला लांडगा अशी भीती दाखवून पोटाशी धरे. हे मला भीती दाखवण्याचं चांगलं शस्त्र त्यावेळी आईकडं होतं. मी वाडीत कुठंतरी घराशेजारी अंधार पडत असताना जाम भ्यालो होतो. अंधारात मला एकदम 2 विचित्र माणसे दिसली आणि मी दचकून घराकडे जी धूम ठोकली ती दादांच्या कमरेलाच मिठी मारली व किंकाळी फोडली. आई दादा एकदम घाबरले. केदार बापू आले. दादानं मी ती मिठी एवढी करकचून मारली होती की 2 माणसांनी किती ताकद लावली होती तरी ती सुटली नाही. काहीतरी भुताचीच पीडा झाली आहे अशीच सर्वांची पक्की खात्री झाली. वाडीतली बरीच माणसं जमली. त्यावेळी गावात भुताखेताची चर्चा फार झाली. आयाबाया जमल्या. मी सारखा किंचाळून दातांना घट्ट धरून ठेवत होतो. मला ती तोंडात जाळ असलेली माणसं सारखं पुढं दिसत होती. माझ्या कोवळ्या मनावर त्या भिसूर आकृत्यांचा इतका परिणाम झाला होता की मी खूप थरथर कापत होतो. माझ्या अंगात एक प्रचंड ताकद कुठून आली हेही लोकांना कळेना. तेव्हा मला भूतबाधा झाली हे सर्वांचं पक्कं मत झालं होतं. रात्री उशिरापर्यंत हा गोंधळ चालला होता. शेवटी केदारबापूने एक कोकरू आणलं आणि ते माझ्यावर उतरून ठेवलं. मला बरं वाटावं म्हणून त्यांनी हे केलं. सकाळी केव्हा तरी मला बरं वाटू लागलं. आज वाटतं कोणीतरी डांबीस पोरांनी सहज गंमत करावी व भीती दाखवावी म्हणून असं केलं असावं. कमरेला लांबडे रुमाल बांधलेली ती पोरं अगडबंब होती. त्यांच्या तोंडातून येणाऱ्या जाळालाच मी जास्त घाबरलो होतो. मला ती भीतीची सनक जाईपर्यंत त्यांची जाळानं माखलेली तोंड, ते भेसूर दात आणि त्या जाळानं दिसणारं लाल भडक तोंड हे सारं विचित्र दिसत होतं. अलीकडं काही मुलं एक प्रयोग करताना मी पाहिलं होतं. काड्याची पेटीतील काडी ओढायची. काडी विजली की त्या काडीच्या पुढे एक ठिणगी असे. ती काडी ठिणगीच्या दिशेनं तोंडात धरून हा करून आतून श्वास सोडायचा. काडीचं टोक फुनगी अधिक प्रज्वलित होऊन तोंडातले दात, जीभ, जबडा हे सारं भिसूर दिसतं. असाच प्रकार त्यावेळी कोणीतरी केला असेल किंवा शाळेची कटकटच नको ती. त्यांच्या पोरालाच भ्या दावूया म्हणजे मास्तर पोराला घेऊन इथून निघून पळून जाईल असंही त्यांनी ठरवलं असेल. काय असेल ते असो, पण त्यावेळी भूताकेताची लोकांना शंका आली असली किंवा माझ्यावरून केदारबापूंनी कोकरू उतरून ठेवलं असलं तरी आज त्या गोष्टी भूताकेताच्या असतील हे खरं वाटत नाही. तिथली धनगरं डोंगर कपारीनं मेंढरं चारायची. एकदा एक तरसवाडीचा धनगर असाच डोंगराला मेंढरं चारीत होता. हा धनगर डोंगरावर होता आणि मेंढरं खाली डोंगर कपारला चरत होती. खालती झऱ्याची खिंड होती. खिंडीच्या पलीकडेही डोंगर. हे 2 डोंगर काही तसे फार उंच आणि मोठे नव्हते. दोन्ही डोंगर लहानच होते. हा धनगर गुहेला पाठ लावून मेंढरांकडे बघत बसला होता. तेवढ्यात त्याच्या पाठला कोणीतरी वचकरू काढलं. नकानी चांगली पाठ सोडूनच काढली. तो ओरडतच उठला. उठून बघतोय तर आत लांडग्यांची पिल्लं. ती आत गुहेत पळाली. मग लांडगीन आली. त्याच्यावर गुरकावू लागली. आत पिल्लं होती म्हटल्यावर ती त्याच्या अंगावर चवतावून आली होती. त्याच्या ओरडण्याच्या आवाजानं इतरही धनगर तिथं गोळा झाली. त्यानं हे सांगता सारी धनगर तिथनं मेंढरं घेऊन दुसरीकडे पसार झाली. झालं. रात्री वाडीत सर्वत्र हीच चर्चा. सारी कान देऊन ऐकत होती. त्या मेंढक्याला भंडावून सोडित होती. ज्याला ऐकायला मिळे तो दुसऱ्यांदा सांगू लागला. तिखट मीठ लावू लागला. आम्ही मुले ही घटना कान देऊन ऐकू लागलो. त्यावेळी आम्हाला गंमतही वाटत होती आणि भीतीही. मग कोणीतरी त्यावर उपाय काढला.
त्या गुहीच्या तोंडाला मिरचीची धुरी द्यायची, म्हणजे पिल्ली आपोआप त्या धुरानं पळून जातील. तो धनगर आणि त्या लांडग्याची पिल्लं आणि ती मिरच्याची धुरी हे शब्द आम्ही पुढे कितीतरी दिवस ऐकत होतो. शाळेच्या पूर्वेला दादाने एक बाग तयार केली होती. कुदळीने खणून तिथे चांगली जमीन तयार केली होती. तांबड्या भुसभुशीत मातीत बाजरी, राजिगरा आणि इतर भाजीपाला केला होता. स्वावलंबी शिक्षण या शिबिरासाठी मुलांनी त्यात बाजरी केली होती. हेळाला रहाट लावला होता. त्या रहाटाने दादाजी पाणी काढत आणि बागेला घालत. आई तिथे त्या रहाटाजवळच्या दगडावर धुणे धुई. तिथल्या राजिगऱ्याची भाजी आम्ही घरात आणत असू. राजिगऱ्याला चांगलं पीक आलं होतं. ते काढून आम्ही आमच्या घरी आणलं होतं. शाळेतल्या मुलांच्यासाठी बाजरी ठेवली होती. शाळेच्या भोवती खेळणं हा आमचा सुट्टीतला शाळा सुटल्यानंतरचा उद्योग. पिंपरीला नेवाती, पेंढार फासेपारधी आले होते. त्यांचा तळ पिंपरीच्या पश्चिमेला मोकळ्या जागेत पडला होता. त्यांची पालं आमच्या शाळेच्या पूर्वेच्या दगडी भिंतीजवळ मोकळ्या जागेतून दिसत होती. असेच आम्ही एकदा ती पालं पाहत उभे होतो. सकाळची वेळ होती. ऊन पडलं होतं. एकाएकी काय झालं कुणास ठाऊक, त्या सगळ्या पालातून हल्लकल्लोळ उसळला. नेवातू ओरडू लागले. बायका माणसं पालं सोडून सैरा वैरा धावू लागली. पोरंही ओरडून पळू लागली. त्या पालाजवळून ती पळणारी माणसं आम्हाला दिसत होती आणि त्यांच्याबरोबर त्यांचा आवाजही आम्हाला येत होता. सगळी जीव घेऊन धावत होती. त्यांची त्रेधा तिरपीट झाली होती. मग आम्हाला कळलं की पोलीस आलेत आणि धरपकड चालली आहे. ते त्यांच्या मागे लागले होते. त्या दरम्यानच पिंपरीतल्या एका देवाला जायचं होतं. आईनं मला व बकुळाला देवाला पाठवलं. त्याचवेळी तिथं नेवत्यांचा तळ पण पडला होता. नेवाती आम्हाला काहीतरी करतील म्हणून मी सूत कातायची चाती चड्डीच्या खिशात ठेवली होती. खिशातल्या त्या चातीची सळी मी आईला दाखवली. नेवात्यांनी काही केलं की मी त्यांना मारायला घेतली आहे, मी आईला सांगितलं. आई माझ्या त्या युक्तीला हसली. माझी कल्पना अशी होती की जर नेवाते आपल्याजवळ धरायला आले तर या चातीच्या सळीनं त्यांना मारायचं, कारण सळीच्या टोकाला एक वाकडं केलं धारदार टोक होतं. ते कापसाचा पिळू अडकवण्यासाठी असे. एवढ्या पितळी चातीचं शस्त्र खिशात लपवून मी देवाला निघालो होतो. बकुळा माझ्याबरोबर होती. तिच्या हातात नैवेद्य व पूजेचे साहित्य होते. पण नेवा त्यांनी आम्हाला काहीच केलं नाही. देव देव करून आम्ही सुखरूप घरी परत आलो. नेवाती बाया लहान पोरासनी झग्यात लपवतात ही भीती आई मला अनेक वेळा सांगे. एका मोठ्या माणसालाही झग्यात कसं लपवून ठेवलं होतं ही घडलेली गोष्ट कधी कधी ती सांगे, आणि त्या काळात तशा गोष्टी घडलेल्याही होत्या. केदार बापूंनी एकदा तालीत मका केला होता. तिकडं कुठं मर्याईकडंच त्यांचं रान होतं. मक्याला कणसं आली होती. कोली मळ्यात येऊ नयेत म्हणून केदारबापू रोज राखणीला जात. कोल्हा रात्रीचाच मका खातो म्हणून तेही रात्रीचेच मका राखत बसत. एकदा ते कुठंतरी गावाला गेले होते. अंधार पडला तरी आले नव्हते. आता कोल्ही आज सगळा मका खाणार. घरात पुरींची बोलणी चालली होती. ते ऐकून दादाने घोंगडे घेतलं. त्याची चांगली खोळ करून डोक्यावर ठेवली. गोपन घेतली. हातात काठी. त्यांचा वेश बघून पुरी हसायला लागल्या. गुरुजी कुठं? राखणीला. जेवला? चंदाची आई. नाही अजून. दादाने पायात चप्पल सरकवलं आणि ते बाहेर पडले. लगेच चंदाच्या आईनं पुरींना हुकूम सोडला. ए पुरींनो आवरा, गुरुजीसनी जेवण घेऊन जाते. अद्याप चंदाच्या आईचं जेवण झालं नव्हतं. ती लगेच स्वयंपाकाला लागली. चुलीत जाळ घालून तव्यात उतवणी ठेवलं. बाजरीचं पीठ काठवळीत चाळू लागली. पोरं कालवनाच्या तजवीजीला लागल्या. फटाफट 4-5 भाकरी भाजल्या. झुणका केला आणि भाकरी बांधून ती डोक्यावर घेऊन निघाली. आईनं तिला पाहिलं. कुठं व चंदाची आई? गुरुजींचं जेवण घेऊन येतील की आता जेवाय. करात व तिकडंच बसत्यात. काय सांगता येत नाही. मग आमचं जेवण झालं होतं की आई. आता असू द्या.
ते आलं म्हणजे कावतील. गुरुजीसनी बिन जेवता का पाठवून दिलंस म्हणून. चंदाची आई. आणि चंदाची आई वाटेला लागली. तासाभरानं परत आली. सकाळी खोतानं वाडीत सांगायला सुरू केलं. केदार बापूच्या मक्याभोवती 2 भूतं फिरत होती. एक दगडावर बसून जेवत होतं, लय उच्चाऊच होतं, आणि बारकं भूत त्याच्या शेजारी बसलं होतं. घोंगड्याची खोळ घेऊन ते मक्याभोवतीने फिरत होते. आमची शाळा अगदी छोटीशीच होती. एकाच वर्गात 1ली, 2री, 3री आणि 4थी. पश्चिमेच्या भिंतीकडची ओळ पहिलीच. मग क्रमाने त्या ओळी पूर्वेला पुढे असत. प्रत्येक वर्गाची एकच ओळ. दादा तिथल्या लाकडी जुन्या पेटीवर बसून शिकवत. त्यातच शाळेचे कागदपत्र. एवढ्या छोट्या शाळा कागदपत्र ते काय असणार. मुलांचा हजेरीपट. हा हजेरीपट म्हणजे एक लांब लचक वही असते. तिला तांबड्या पट्टीचे बायडिंग फाटू नये म्हणून एक कवर असते. आत बारीक आणि वळणदार रेषा. वहीबद्दल आम्हा मुलांच्या मनात कुतूहल असे. आमच्या शाळेच्या आवडीच्या वस्तूतील ती एक. मग फळाखडू. त्या पेटीत एक लाकडी गोल रूळ असे. त्या रुळाने दादा हजेरीची वही आखत. खडूची पेटी आम्हाला आवडे. त्यातल्या पांढऱ्या स्वच्छ खडूबद्दल आम्हाला आकर्षण असे. मी पश्चिमेला भिंतीकडल्या पहिल्याच वर्गात बसे. मधली सुट्टी झाली की आम्ही शाळेच्या काळ्या सपाट दगडांच्यावर पेन्सिली उघडून टोकदार करत असू. हा एक आमचा छंदच असे. शाळेची सगळी दगडं अशी पेन्सिली उघडून पांढरी धोट झाली होती. ते पाहताना आम्हाला त्या शाळेचा आणि पेन्सिली उघडण्याच्या कृतीचा आनंद वाटे व अभिमानही. एकदा आमच्या शाळेत दुपारचाच एक फरारी आला. गले लठ्ठ, काळा कभिन्न, हातात बंदूक. त्याचे साथीदार बाहेर उभे असावेत. तो दगड्या रामोशी म्हणे. पिंपरीचा सगळा गाव त्याला घाबरत असे. ह्या मोठमोठे दरोडे घाली. ठो बंदूक उडवी, पण तो कुणाला मारत नसे. त्या दिवशी तो असाच वर्गात आला. आम्ही त्याला तसे घाबरलोच नाही. फरारी बघण्यातच आमची शाळा दंग झाली. तो दादांना म्हणाला, गुरुजी, पेटीवर बसताय होय शिकवायला. होय. त्याचं म्हणणं खुर्ची वगैरे तुम्हाला नाही का. थांबा, तुम्हाला एक हरणाचं कातडं आणून देतो. तो शाळेतला पसार झाला आणि काही दिवसांनी पुन्हा तो असाच आला आणि दादांना एक हरणाचं कातडं देऊन गेला. त्यानं पूर्वी कधीतरी त्या भागात हरणाची शिकार केली असावी आणि त्याचं हे कातडं असावं. आणखी एकदा तो असाच आला. आमच्या शाळेच्या पूर्वेकडील भिंतीच्या देवळीत सोन्याची एक चांगली हातभर लांबीची कांबच ठेवून गेला. 2-3 दिवस ती सोन्याची काम तशीच तिथं होती. कोणी तिला हातच लावला नाही. आणि एक दिवस तो आला. काही न बोलता ती काम घेऊन गेला. त्याला पकडायला पोलीस खातं त्याच्या मागं लागलं होतं, पण तो कुणाला सापडत नव्हता. माझ्या आत्ते भावाचे वडील औंध संस्थानात फौजदार होते. तेच त्याला पकडण्यासाठी निराळे साप रचत होते. त्याला पकडण्याच्या इराद्यानं मोहिते भाऊसाहेबांनी खास सोलापूरची पार्टी मागवली. 500 पोलीस होते. ते पिंपरीत आलेत आहेत अशी भाऊसाहेबांना डाक लागली होती. दगड्याला पकडायला 500 पोलिसांनी गराडा घातला. पिंपरीतली सारी कुत्री भिंकू लागली. तसं त्यानं ओळखले की पोलीस पकडायला आलेत. तो कुणाच्या तरी घरावर चढला. त्यानं साधारण अंदाज घेतला आणि त्या घरावरूनच उडी मारून तो पसार झाला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.